हॅलो, हाय, नमस्कार. आज ना माझं म्हणजे बऱ्याच दिवसापासून प्लॅन चालू होता की माझं सायंकाळचं रुटीन जे काही आहे रेग्युलर बेसिसवरती. आणि उन्हाळा आहे तर म्हणजे उन्हाळ्याचं जे काही माझं सायंकाळचं रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं. बरेच दिवस झालं माझा लाँग व्हिडिओ कसाच करून शूट करणं होत नाही आहे. जसे तसे माझे शॉर्ट रेकॉर्ड होत आहेत आणि पोस्ट होत आहेत. पण म्हणलं आज बघू, प्रयत्न करू, जिथपर्यंत होईल तिथपर्यंत जिथपर्यंत पॉसिबल होईल तिथपर्यंत आपण व्हिडिओ रेकॉर्ड करू. आज देवांशचा पहिला दिवस होता क्रिकेट अकॅडमीचा. त्याला सोडायला जायचं होतं आणि मला पण रस्ता माहीत नव्हता, म्हणून आम्ही थोडंसं लवकर निघालो घराच्या बाहेर. कारण जातेवेळी आम्हाला इथूनच म्हणजे 10 ते 15 मिनिट लागतील जायला, पण रस्ता मला माहीत नसल्यामुळे एक्स्ट्राचे 10 मिनिट पण लागू शकतात. आणि घराच्या बाहेर गेलं, श्रीवला रेडी केलं, देवांशला केला आणि घराच्या बाहेर निघालं ना, श्रीवची काही ना काही डिमांड राहतेच, कंपल्सरी आहेच हे. आणि देवांशचे पप्पा नव्हते म्हणून हे सगळी कामं करायची होती. आणि इथे आलो आम्ही अकॅडमीला. देवांशनी रस्ता सांगितला मला. त्याच्या पप्पासोबत तो काल येऊन गेलेला आणि तो प्रॉपर मला ज्या रूटनी तो गेला ना त्याच्या पप्पासोबत, तो रूट मला दाखवून तो अकॅडमीपर्यंत मला घेऊन गेला. आणि आम्ही 5 मिनिटांनी आधीच गेलो. मग तिथे मी देवांशला सोडले, थोडा वेळ बसली मी, 15 ते 20 मिनिट. पण ऊन एवढं भयंकर आहे ना, म्हणजे गाडीवरती स्कूटीवरती जातेवेळी पण एवढ्या गरम हवा येत होत्या. आणि श्रीवला ना म्हणजे वातावरण सूट होत नाही आहे, गरम म्हणजे त्याची बॉडी खूप लवकर हीट होते आणि त्याला लूज मोशन लागतात, म्हणून मला थोडीशी भीती वाटत होती. मग लगेच मी त्याला घेऊन घरी आले. आणि म्हणजे त्याचे पप्पा नाहीत म्हटल्यानंतर तर घेऊन जाणं तर सोडू शकत नाही ना, मुलांना घेऊन जावं तर लागतंच, पण करणार काय. घेऊन गेले आणि तो पूर्ण गरम पडलेला चेहरा वगैरे त्याचा. घरी आणून थोडंसं तोंड वगैरे धुतलं त्याचं पहिले थंड पाण्याने. आणि मग त्याला थोडीशी TV लावून दिली, कारण माझी थोडी कामं होती आजची करायची, मला करून घेऊ. आणि ते श्रीव झोपला होता. तो उठल्यानंतर आम्ही लगेच निघालो होतो देवांशच्या अकॅडमीकडे. आणि बेड वगैरे तसाच पडलेला. मला अजिबात आवडत नाही असं घर म्हणजे पसारा वगैरे पडलेला. मी म्हणजे वर माहीत नाही दिवसातून किती वेळेस माझं चालू असतं असं सामान वगैरे आवरणं. तर तेव्हा थोडंसं जीवाला बरं वाटतं. म्हणजे अशी एक सवयच होऊन गेलेली आहे. सवय झाल्यानंतर गोष्टींची, त्या गोष्टी केल्याशिवाय आपल्याला बरं वाटत नाही. मग आणि फ्लॅट आजकालचे छोटे पोरांचा पसारा वगैरे पडला ना, चिडचिडपणा होती, चिडचिडपणा होतो. म्हणजे वेगळं वाटतं घर, थोडंसं कंजेस्टेड कंजेस्टेड वाटतं गोष्टी पडल्यानंतर. म्हणून हॉलमध्ये तर म्हणजे काही ना काही मुलांचं चालूच असतं, पण रूम वगैरे आवरून ठेवते मी. म्हणलं श्रीव उठल्यानंतर रूम वगैरे आवरून ठेवली. मग श्रीवला इथे बसवले होते TV लावून. आणि इथे मी आज टाकले होते सकाळी 8 किलोचे चिप्स. काल रात्री मी किसून पाण्यामध्ये टाकून ठेवले होते. आणि सकाळी झालं काय, मी एक पातेलं उकळून घेतलं, मला टेरेसवरती जाऊन टाकूयात. पण आमचे जे नेहमीचे वॉचमन काका असतात त्यांच्याकडे चावी मागायला गेलो तर ते वॉचमन काका नव्हतेच, नवीन कोणीतरी होते. आणि ते बोलले की चावी म्हणजे कुठे राहते मला एवढी नाही माहिती, मी नवीनच आहे. मग आता झाला प्रॉब्लेम. म्हणलं आता गॅलरी टाकण्याशिवाय पर्याय नाही. आणि 8 किलोची चिप्स गॅलरीत तर कसेच बसणार नव्हते, हे तर मला माहीत होतं. म्हणलं आता काय होईल काय माहीत. प्लॅन तर आपला फेल गेला. आणि त्या काकांचा नंबर लावायला गेलं तर त्या काकांचा नंबर मोबाईल स्विच ऑफ येत होता. मग म्हणलं जाऊ दे, आता उकडलेली चिप्स ठेवायचे तर कुठे, म्हणून काय केले, गॅलरीमध्ये पसरून टाकले मी चिप्स थोडेसे, म्हणजे जेवढे एक पातेलं उकळलेलं पहिलंचं. आणि नंतर मग तेवढ्यामध्ये फोन लावले, फोन लागला फोन लागला. आणि त्या काकांनी सांगितले की चावी अशी ह्या ठिकाणी ठेवलेली आहे, तुम्ही जाऊन घेऊन या. मग चावी घेऊन आलो. ह्यामध्येच आमचा 1 ते 1.5 तास निघून गेला. मला सकाळचे 11 वाजले टेरेसवरती जाऊन चिप्स घालण्यासाठी. आणि एवढं ऊन कडक होतं ना, अक्षरशः खाली आल्यानंतर मला घरात अजिबात काही दिसत नव्हता, जिकडे तिकडे अंधारच दिसत होता. पण जसे तसे माझे चिप्स ना झाले नाही, तरी मला वाटत होतं एवढी मेहनत आता गेली पाण्यामध्ये. तुम्ही बघू शकता एवढे चिप्स झाले माझे. जेवढे टेरेसवर मी वाळू घातले होते ना, ते एवढं पातेलं भरलेलं आहे. आणि जे गॅलरीमध्ये मी चिप्स वाळू घातले होते ते अर्धे ओलेच आहेत, कारण 2 ते 3 तासासाठीच ऊन असतं. तेवढ्या उन्हामध्ये तर चिप्स वाळणं शक्य नाही. म्हणून तसेच ठेवले मी, ते गॅलरीतच ठेवले. आणि चिप्स काढल्यानंतर श्रीवची ते डिमांड होती की मम्मी मला चिप्स हे फ्राय करून दे, नाही तर दुकानातलं चिप्सचं मला पॅकेट पाहिजे. असं त्याचं म्हणजे नेहमीचं काही ना काही चालू असतं. मी म्हणले नको बाबा, दुकानातलं होईल तेवढं, आम्ही म्हणजे बाहेरचं नको वाटतं पोरांसाठी. आणि आजकाल काय काय व्हिडिओ बघायला भेटतात चिप्सचे, कुरकुरेचे, हे बघून ना खरंच खूप भीती वाटते लहान मुलांच्या बाबतीमध्ये. तर होईल तेवढं म्हणजे जेवढं आपण पूर्ण तर बंद नाही करू शकत, पण जेवढं होईल तेवढं म्हणजे बाहेरच्या वस्तू टाळलेल्या बऱ्या. चिप्स कुरकुरे तर मी अजिबात देत नाही पोरांना, किती रडले तरी मी बंदच केलेले आहे अक्षरशः, जेव्हापासून ते व्हिडिओ पुढे बघण्यामध्ये येत आहेत ना तेव्हापासून. मग चिप्स फ्राय करून दिले श्रीवला. आणि त्याला भूक पण लागली होती, दुपारी तो जेवण करून झोपलेला.
केला आणि झोपतो पण तो 2-2.5 तास झोपतो दुपारी. मग उठल्यानंतर त्याला चिप्स फ्राय करून दिले, नाहीतर तो काहीतरी नाश्ता करतो. सुशीला पोहे वगैरे दिल्यानंतर खातो. पण आज चिप्स बघितले ना म्हणून त्याला चिप्सच खायचे होते. मग चिप्स दिले त्याला आणि नंतर मी इथेच लगेच स्वयंपाक करायला लागले. कारण देवांशला सोडून येता येता घरी मला 5:30 झाले. आल्यानंतर चिप्स वगैरे काढून घेतले, श्रीयूला चिप्स फ्राय करून दिले, त्याचे हातपाय थोडंसं धुवून घेतलं, थोडं घर आवरून घेतलं. यामध्येच बराच वेळ गेला आणि 6:15 वाजलेले आणि इथं थोडासा अंधार वाटतो आहे. आणि इथे गॅलरीत तुम्ही चिप्स बघू शकताय माझे असे म्हणजे वाऱ्याने हडकत आहेत. गोळा करून ठेवले ना ते पूर्ण काळे पडून जातील म्हणून मी त्याला तसंच राहू दिलं. आणि देवांशचे पप्पा सकाळी गेले घरून नाश्ता करून, ते निघाले होते पण यायला त्यांना थोडा वेळ होता. म्हणलं तोपर्यंत पटकन आपण स्वयंपाक बनवून घेऊ, कारण ते बोलत होते की भूक आज खूप लागलेली. मग मी काय केले, भाजी बनवली, कुकर लावला वरणाचा आणि देवांशचा आणायचा टाईम झालेला. 15 मिनिट आम्हाला आधीच निघावं लागतं घरून. मग मी देवांशला घ्यायला गेले होते, देवांशला घेऊन आले आणि नंतर इथे देवांशचे पप्पा पण आलेले आणि इथे मी लागले भाकरी करायला. आजचं साधंसं सिम्पलसा मेनू आहे. भाकरी कंपल्सरी आमच्या घरी भाकरी लागतेच आणि मुलांसाठी चपाती करावी लागते. देवांश भाकरी खातो पण श्रीयू खात नाही. पण भात असला ना चिकट श्रीयू भात आणि वरण खातो आणि नुसती भाकरी असली तर मला त्याला चपाती करून द्यावी लागते. आज जेवणामध्ये भाकरी, वरण, भात आणि दोडक्याची साधी सिंपल अशी भाजी होती. आणि ते कालच मी हे टोपलं आणलेलं 100 रुपयाला भेटलेलं रोडवरती. मला खरंच खूप चांगलं आहे भांडे स्टोअर करून ठेवण्यासाठी. गॅलरीमध्ये वापर करते मी ह्याचा आणि क्वालिटी पण चांगली आहे बऱ्यापैकी. आणि बाहेर मी डीमार्टमध्ये वगैरे बघितलं तर छोटे छोटे अशा टोपले ना ह्याच्या अर्ध्या साईजच्या 250 ते 300 रुपयामध्ये भेटत होते. काल असंच येतेवेळी रोडवरून आम्हाला दिसलं म्हणून मी घेऊन आले. आणि ते भांडे स्टोअर करून ना म्हणजे जेवढे भांडे आहेत आणि जे लागणार आहे दुसऱ्या दिवशी ते मी धुवून घेते. कप वगैरे अजिबात टाकत नाही मी. मावशींना कप ग्लासेस वगैरे सगळे धुवून घेते. मुलांचे टिफिन म्हणजे रात्रीचं माझं थोडंफारसं असं रुटीन आहे जे की डेली बेसिसवरती चालू आहे. आणि ऊन एवढं आहे ना, गरमी एवढी होते तर व्हिडिओ शूट करायला नको वाटते गरमीमुळे. तर मग असं काहीसं झालेलं आहे. बराचसा दिवस झाला माझा लाँग व्हिडिओ नाही आला. आणि ते भांडे वगैरे स्वच्छ घासून घेतली मी. आता किचन वाटा साफ करून घेते. बरंचसं माझा किचन वाटा आज किचन काउंटर घाण झालेला आहे, कारण सायंकाळपासून चहा झाला माझा, चिप्स वगैरे फ्राय झाले, स्वयंपाक झाला. मी साफ करून घेतला नाही गॅस. म्हटलं एकटाच करून घेऊ, कारण धावपळ होती तिकडे जाणं तिकडे बाहेरून येणं घरी येणं, म्हणजे बाहेर जाणं घरी येणं स्वयंपाक करणं. परत अशा काही काही गोष्टी म्हणजे बऱ्याचशा असतात मुलांच्या बाबतीत की आपण प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड नाही करू शकत. मला रात्रीचं रुटीन आहे तर मोस्टली म्हणजे किचनचं तर रुटीन आपलं राहतंच. म्हणजे जास्त इम्पॉर्टंट म्हणजे रात्रीचा स्वयंपाक, किचन क्लीन वगैरे हे तर असतंच. म्हणून म्हणलं हे रुटीनना थोडंसं आपण शेअर करू तुमच्यासोबत. म्हणजे जवळपास प्रत्येकांचंच असं सिम्पलचं रुटीन असेल रात्रीचं. माझं काहीसं सिम्पलचं असंच रुटीन आहे. सायंकाळ ते आणि रात्रीचा रुटीनचा मी व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथे ना रात्री मी किचन ओटा पाणी टाकूनच स्वच्छ धुवून घेतले. स्वच्छ धुतल्यानंतरच मला असं बरं वाटतं. किचन ओटा पुसायला गेलं ना किती 3-4 वेळेस पुसलं तरी बारीक बारीक असे कण राहूनच जातात. गॅस कधी धुते तर कधी म्हणजे साफ फक्त पुसून घेते आणि किचन काउंटर पूर्ण पाणी टाकून स्वच्छ असं धुवून घेते. बेसिंग पण स्वच्छ धुवून घेते, कारण त्याच्यामध्ये बारीक बारीक म्हणजे एवढं आपलं भांडे साफ करून घेतले. बरंचसं माझं खरकटं तिच्यामध्ये राहिलेलं पूर्ण मी साफ करून घेते. नाहीतर मग कॉक्रोच यायला बिलकुल अजिबात वेळ लागणार नाही. लगेच दुसऱ्या दिवशी असे कॉक्रोच एवढे दिसतात ना, म्हणजे किडे बारीक किडे मुंग्या आणि कॉक्रोच वगैरे होत नाहीत मोस्टली किचन म्हणजे साफ ठेवलं तर. आणि इथे मुलांना श्रीयूला मी झोपू घातले, जेवण करू घातले आणि त्याला झोपवले. नंतर मी असं घर आवरून घेते, कारण दुसऱ्या दिवशी मुलांचं स्कूल असलं ना ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत. म्हणजे बऱ्याचशाच गोष्टी मी रात्री करून घेते. स्कूल जर नसेल तर एखादी 2 गोष्टी म्हणजे घर वगैरे आवरणं मी तसं सोडून देते कंटाळा आला असेल तर. आणि हे गेले होते ना तिकडे, म्हणजे बाहेर गेले होते त्यांच्या मित्राच्या तिकडे, तर त्यांची बाग आहे आंब्याची आणि चिकूची वगैरे बाग आहे. तर त्यांनी येतेवेळी ना फ्रेश असे म्हणजे सिटीमध्ये कुठं आपल्याला फ्रेश बघायला भेटतं. भाजी मार्केट मधलं एखादी 2 दिवस झालेलं तर प्रत्येक गोष्टी असतातच. फ्रेश अशी कैरी होती, हिरवी कैरी आणि चिकू होते. लगभग 4 ते 5 किलो चिकू होते हिरवे. आणि हे पिकल्यानंतर आम्ही खालो. एवढे गोड आणि एवढे टेस्टी होते ना खरंच. मी बरेच वेळेस असे कच्चे चिकू मार्केटमध्ये भेटतात घेऊन आले, पण ते काय होतात ना अर्धे कच्चेच राहतात आणि नाहीतर मग थोडे दिवस झाले ना असे चिकट लागायला लागतात. चिकू अजिबात खाण्याची इच्छा होत नाही. मी 1-2 वेळेस आणली, नंतर मग मी बंदच करून दिलं आणणं, कारण देवांशला वगैरे आवडतात म्हणून आणायचे. पण नंतर असे म्हणजे अर्धे तर वेस्ट जायचे, त्याच्यातले 2-4 असे काहीतरी चांगले लागायचे टेस्टला. म्हणून आज ना खरंच आहे म्हणजे
फ्रेश नॅचरल ते नॅचरलच असतं, ऑर्गॅनिक, म्हणजे विदाऊट फवारणी वगैरे गोळ्या म्हणजे औषधाचं वगैरे हे फ्रूट आहेत. म्हणून मी त्यांना सांगितलं होतं तर होईल तेवढं म्हणजे घेऊन या तुम्ही. तर त्यांनी आणलेलं एवढं म्हणजे बरेचशी कैरी एक 4 किलो होती आणि चिकू 4 ते 5 किलो होते. आणि नंतर मग मी देवांशला घेऊन येते वेळी थोडासा भाजीपाला घेऊन आलेला, कारण देवांशला भेंडी खूप आवडते. दुसऱ्या दिवशी बोलत होता तुम्हाला भेंडीची भाजी दे. भेंडी आणि टोमॅटो अजिबात नव्हते घरात, सगळे संपलेले. म्हणून टोमॅटो आणि कांद्याची पात छान होती, छान दिसली बारीक अशी, म्हणून कांद्याची पात घेऊन आले. सगळा भाजीपाला व्यवस्थित धुवून किचनमध्ये ठेवला. देवांश पण लवकरच झोपतो, कारण तो दुसऱ्या दिवशी 6-6:30ला उठतो स्कूलला जाण्यासाठी. म्हणून देवांश पण झोपी गेलेला आणि श्रीयूला पण मी जेवण करून झोपी घालते. नंतरच माझी ही कामे होतात. श्रीयू जर जागा राहिला ना तर ही कामं अजिबात, ज्या कामाला मला 15 ते 20 मिनिट लागतात त्याच कामाला 30 ते 40 मिनिट द्यावं लागतं, कारण तो माझ्या मागेच फिरत असतो. हे काय ते काय, मला हे दे, मला ते पाहिजे, नाही दिलं तर त्याचं रडणं वगैरे चालू असतं. चला असू द्या, पोरांचं म्हणलं ना, मुलांचं असंच चालू असतं. मग गॅलरीत गेले, चिप्स ठेवलेले होते ना माझे तसेच, तर त्या चिप्सवरती ना दुसरं एक बेडशीट झाकून ठेवले मी, कारण ना आज म्हणजे आत्तापर्यंत कधी आमच्या घरात मुंग्या झाल्या नाहीत, पण ह्या उन्हाळ्यात ना माहीत अशा मुंग्या, बारीक बारीक लालसर मुंग्या वगैरे दिसायला लागलेल्या आहेत कुठे कुठे. आणि कॉक्रोच वगैरे, म्हणजे रात्री झाकून ठेवलेलं बरं ना उघडं ठेवण्यापेक्षा. आणि चिप्स अर्धे ओलेच होते म्हणून नको वाटलं उघडं ठेवायला. चिप्स झाकून ठेवलं, एक बेडशीट टाकलं आणि रात्रीच पाणी भरून ठेवते मी. माठ भरून ठेवलं ना, दुसऱ्या दिवशी थंड असं पाणी मिळतं प्यायला. आणि ज्या दिवशी माठ रिकामा राहतो त्या दिवशी सगळे म्हणजे असं बोलतात की थंड पाणी नाही आहे का प्यायला. असं काही कोणीच टाकत नाही, अजिबात पाणी माठामध्ये कोणी टाकत नाही माझ्याशिवाय. म्हणजे अशा बारीक बारीक कामं आपले बरेच असतात. आणि किचन बघू शकता तुम्ही, एकदम माझं किचन असं नीट अँड क्लीन आहे. चिकू आणि आंबे मी काढून ठेवणार, म्हणजे दुसरीकडे ठेवते. आणि आजचं एक मोठं पेंडिंग काम असं पडलेलं होतं, मोठं काम. लगभग आम्हाला 1.5 ते 2 तास लागले. श्रीयूचे बुक्स आलेले 2 दिवस झाले घरी येऊन, पण आम्हाला कव्हर लावणं काही पॉसिबल झालंच नाही. मला सगळं आवरता रात्रीचे 11 वाजले. आणि श्रीयू उठून बसला, तोपर्यंत त्याने छान अशी झोप घेतली 2 तासाची. थोडासा म्हणजे गोंधळ झाला ना, लगेच तो उठतो आणि उठून बसला. म्हणलं चला आपण ह्याला घेऊन कव्हर लावून टाकू. आणि रात्री झोपायला मला लगभग 12:30 वाजले. कव्हर लावायला आम्हाला 1.5 ते 2 तास गेले. बरेचसे ह्याचे बुक्स काहीतरी 17-18 होते, सगळ्यांना कव्हर लावून घेतलं. दोघांनी म्हणून लावलं म्हणून लवकर झालं, नाही तर माहीत नाही किती वेळ लागला असता. चला तर मग ह्यासोबतच आले व्हिडिओच्या एंडला. होप करते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटते अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय, काळजी घ्या.